दहशतवाद्यांचे फोटो एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, काल जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालेला होता आणि या दहशतवादी हल्ल्याचे एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्यामध्ये 4 ते 6 दहशतवादी असल्याची माहिती मिळते। 3 ते 4 दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये थेट सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण झी24 तासवर पाहतोय। हाच तो फोटो आहे। पर्यटकांनी जे व्हिडिओ काढलेले आहेत, काही फोटो काढलेले आहेत, त्यामध्ये हा दहशतवादी कैद झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह फोटो झी24 तासवर आपण पाहतोय। काल पहलगाम मध्ये पर्यटकांवर जो भ्याड हल्ला करण्यात आलेला होता, त्या दहशतवादी हल्ल्यावेळी काही पर्यटकांनी व्हिडिओ शूट केलेले होते आणि त्याचबरोबर फोटो काढलेले होते। त्यातला हा फोटो आहे आणि यामध्ये हा दहशतवादी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या हातामध्ये बंदूक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा 2 सालों में कई हुई, एक आदमी 2 आदमियों को टारगेट करके मारते रहे हैं। कई बार आपने देखा कि जम्मू में भी घटना हुई, श्रीनगर के अंदर भी घटना हुई, यहाँ पे एक ढाबा चालक के बेटे को मार दिया गया। कई ऐसे घटनाएं छोटी छोटी हुई, टारगेट किलिंग हुई, एक 2। लेकिन ये पहला मौका है जम्मू कश्मीर के अंदर कि जिसमें कि धर्म पूछकर, नाम पूछकर, कलमा पढ़ने के लिए बोलकर ये जब जान लिया गया कि ये गैर मुस्लिम है और उसके बाद उन पर हमला किया गया, गोली चलाई गई और मास किलिंग हुई है। इसे नरसंहार कहेंगे, नरसंहार हुआ है। ये पहली बार हुआ है और ये कहीं ना कहीं जम्मू कश्मीर की जो अर्थव्यवस्था है, जम्मू जो तस्वीर आपण पाहतोय, पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यावेळेचा हा फोटो आपण झी24 तासवर एक्सक्लुझिव्हपणे पाहतोय। हे 3 ते 4 दहशतवादी असल्याची माहिती मिळते आणि याच दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे। 4 ते 6 दहशतवादी यामध्ये सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि हा दहशतवादी फोटोमध्ये चित्रित झालेला आहे। हा फोटो आपण झी24 तासवर पाहतोय। काही पर्यटकांनी व्हिडिओ काढलेले होते, ते व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते आणि आता हा फोटो झी24 तासच्या हाती लागलेला आहे। जगते रहे, करीब 5 बजे वो सोने गए। मुझे जानकारी है करीब 5 बजे तक वो कंटिन्यू सुरक्षा के अधिकारियों के साथ, सुरक्षा बलों के कमांडर्स के साथ वो कोऑर्डिनेट करते रहे, बातचीत करते रहे और लोकल इनपुट लेते रहे। ग्राउंड पे क्या चल रहा है, सर्च ऑपरेशन की जानकारी लेते रहे। तो उसमें जो इनपुट निकल कर आया है उससे यही पता चल रहा है ये करीब 8 लोग इस पूरी घटना में शामिल हो सकते हैं। तो उन्हीं में से ये एक जिसकी तस्वीर सामने आई है, जिसके हाथ में बिल्कुल साफ दिखाई पड़ रहा है कि एक वेपन है जो ऑटोमेटिक वेपन जैसा नजर आ रहा है। और जैसी की जानकारी भी आई, जो लोग वहां पे चश्मदीद थे उन्होंने भी यही बताया है कि ऑटोमेटिक वेपन्स के साथ हमला किया गया। तो साफ है कि ये उस एक आतंकी की तस्वीर सामने आई है। और ऐसे भी तमाम जो लोग हैं जो इस पूरी घटना में शामिल है, कहीं ना कहीं अगर आप आइडेंटिफाई करेंगे, कहीं ना कहीं ऐसे तमाम फोटो और वीडियो होंगे जो जिनको आइडेंटिफाई किया जा सकता है। धीरज, मैं चाहूंगी एक बार पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता, यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा एक फोटो झी24 तासच्या हाती लागलेला आहे आणि यामध्ये एक दहशतवादी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या हातामध्ये मोठी बंदूक सुद्धा आहे। पुण्यामधील 2 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला, डोंबिवलीमधील 3 आणि एका